महापुण्य राशी नमस्कार माझा संशोधन गणेशवासी प्राचीन अतिप्राचीन काळापासून ऋषी मुनींच्या तसे साधू तपस्वी यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने घोर तपश्चर्याने खुली झालेली कला सौंदर्य सृष्टी सौंदर्य आणि अध्यात्म ज्ञान यांच्या सुरेख संगमाने पवित्र बनलेली साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या वास्तव्याने खुली झालेली अलंकापूर भूमी आणि या अलंकापूर भूमीमध्ये आजचे उत्सव मूर्ती सौ मीराताई आसरोबा पालवे यांचं मूळ नाव आहे सोपेवाडी, पण तिकडे SSC पर्यंत शिक्षण झाल्यानंतर या आळंदीच्या मालकीच्या या कुशीमध्ये आले आणि पुण्यासारख्या जी पुणे महानगरी म्हटलं जातं असं म्हटलं गेलेलं आहे की पुण्यामध्ये राहून विद्या आणि मुंबईमध्ये राहून पैसा ज्या लोकांना मिळवता येत नाही ती लोक जगात राहण्याच्या लायकीची नाही असं म्हटलं जातं. या ठिकाणी येऊन ज्ञानाबरोबर संस्कारही घेतले, सदाचारही घेतला आणि आयुष्याची आज 65 वर्षे जवळ संसाराची पूर्ण करत करत आपल्या आयुष्याची पूर्ण केलेली आहे. आज या कार्यक्रमामध्ये त्यांच्या 3 मुली आहेत, जावई बापू आहे, त्याचबरोबर चिरंजीव आहे, त्यांचा सर्व मित्र परिवार आहे आणि त्याचबरोबर विशेष करून त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आळंदीच्या क्षेत्रामध्ये प्रथमतः भगवान बाबा आणि वामन भाऊ यांची पुण्यतिथी किंवा मराठवाडा मित्र मंडळ, कारण त्याचं पहिलं सूत्र संचालन त्यावेळी सुद्धा माझ्याकडेच होतं. त्यापासून तो आजचा हा सर्व संघटनेचा प्रवास असेल किंवा सतसंघाचा प्रवास असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा आणखी काही ठिकाणी शिरूरपर्यंत भगवान बाबा सत्संग मंडळाच्या माध्यमातून या किशोररावजी पालवेच आहेत, त्याचबरोबर सर्व मित्र परिवार आणि आज आताच त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं अल्पसं मनोगत आपल्या पुढे व्यक्त करतो. जीवेत शरदः शतम शतम सुदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलम जन्मदिनं यशस्वी भव समृद्ध भव स्वस्थ भव विजयी भव जन्मदिनस्य अंतकरणस्य शुभेच्छा सर्वदा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला या पवित्र दिनी आयुष्याच्या या वाटेवरती तुम्हाला यश मिळावं, समृद्धी मिळावी, आरोग्य मिळावं, तुमचं जीवन हे विजयी व्हावं, तुमच्यापासून अनेकांना आशीर्वाद मिळावे, आम्ही एवढीच माऊलीकडे या ठिकाणी प्रार्थना करू शकतो. गेली आयुष्याच्या 65 वर्षामुळे आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल प्रामुख्याने की या ठिकाणी जे आपलं जीवन आहे गेली मला वाटतं 30 वर्ष पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्याला आपण म्हणतो, आता PL म्हटलं जातं, पूर्वी PMT म्हणून असायचं. तर या PMTमध्ये गेली जवळजवळ 30 वर्ष अहोरात्र त्या ठिकाणी त्यांनी प्रवाशांचं सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर मला वाटतं 10 वर्ष साहेबांनी त्या ठिकाणी सेटर म्हणून म्हणजे ज्यांनी तिकीटे फाडलेली नसतील त्यांना पकडणे किंवा त्यांचं योग्य काही असेल तर त्यांना सुद्धा न्याय मिळवून देणे यासाठी अहोरात्र पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी साधना केलेली आपल्याला दिसून येत आहे. खरं तर हा प्रवास अतिशय आनंददायी आहे, अतिशय सुखवर्धक आहे. तुमच्याबद्दल थोडंसं बोलायचंच म्हटलं तर थोडी माफी मागून टाईम वाढला तर चालतंय. तसं बसमध्ये देव आहे आसरोबा पालवे यांच्यासाठी मी एक कविता छोटीशी केलेली आहे. पुढं चला बसा शांतपणे, मी आहे ना तुमच्यासोबत नेहमीप्रमाणे. 65 वर्षाचं आयुष्य पण अजूनही ताजं वाटतंय, अजूनही चेहरा नेहमी आनंदी आणि दिलखुलास वाटतो. ब्रजचे प्रत्यक्षितावर तुमचे प्रेम आहे, तिकीट काढताना तुमचा आवाज नादात भरणारा, जणू आळंदीच्या रस्त्यावर विठ्ठल चालतोय बस हसवणारा. माऊली बसा आरामात जाईल
सेवा रोजची यात्रा प्रत्येक प्रवासात तुम्ही पाहिलं देवाचं ठिकाण दर्शनाचा गेल्या पाऊशकभर आळंदीच्या रस्त्यावर चालता तुम्ही कधी दमला नाही फक्त दिलं सगळ्यांना हसण्याची सवय एक बंडल त्या खिडकीला आणि माऊली सांभाळ ना गोंधळ डोक्याला आता 65 पण अजूनही हिरवगार तुमच्यासारखं कंडक्टर सगळ्या महाराष्ट्राला मिळावा असा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटत आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने पांडुरंगाच्या पायाची मागणी एकच तुमचं आरोग्य आनंद आणि सेवाभासी भावी असे श्री आसुबा पालवे तुमच्या सेवेला आमचा सारखा नमस्कार आणि वाढदिवसाच्या मंगल हार्दिक शुभेच्छा। बसच नव्हे तर संपूर्ण आयुष्य जिंकणाऱ्या माणसाला फार शुभेच्छा। भाऊंची पुण्यतिथी असेल बाबांची पुण्यतिथी असेल या माध्यमातून स्वतःला पुढाकार घेणारे कार्यक्रमामध्ये संयोजनामध्ये भाग घेणारे आणि सदा सवृत्ती डोक्यामध्ये टोपी घालणारे जे आपलं वारकऱ्यांचं व्रत आहे हिंदू धर्माचं व्रत आहे ते स्वीकारणारे कधी कुणाची वाद नाही तत्वापुरतं कुणाची तरी थोडंसं तात्विक मुद्दा जरी असेल तर तेवढ्यापुरती संवाद करणार परंतु वादविवाद मात्र कोणाशी नव्हता। आपण स्वतः खर्च करणार लेकरांना तेवढे आम्ही छोटी होतो मी शाळेत शिकवत होतो त्याच्यानंतर प्राचार्य झालो प्राध्यापक झालो गृहमंत्री असतील मुख्यमंत्री किंवा काही यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले पण हे पुढे जाण्यासाठी आमच्या पाठीमागं शब्दांचं बळ आशीर्वादांचं बळ होतं हे तुमच्यासारख्यांचं होतं म्हणून आम्ही तिथपर्यंत प्रवास केलेला आहे। आज आयुष्याच्या वाटेवर तुकाराम महाराजांनी म्हटलेले जोडवली या धन उत्तम गप्पे उदास विचारे करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम सुगील जीव खाली किंवा आपोली निद्रा जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती ही सात्विक तयाचा हा लेख वाटे देवा असं सात्विक एक सदाचारी जीवन अनेकांना आशीर्वाद देणार अनेकांना मार्गदर्शन करणार आणि म्हणून तुमच्या या आशीर्वादाची फुलं आमच्या सर्व कार्यकर्त्यावर अशीच नेहमी उधळत राहो आणि तुमचं आरोग्य दीर्घ चांगलं राहो वृद्धी हो जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळो। आज माऊलीच्या प्रांगणामध्ये आपणा सर्वांच्या वतीने माऊलीकडे मी पुन्हा एकदा एवढीच मागणी करतो आणि आपलं पुढचं कारण 60 झाल्या वर्षी की आपण षष्ठाब्दी म्हणतो 65 आकड्यालाही महत्त्व लक्षात ठेवा। जर तुम्ही 15 पर्यंत विषम संख्या जर गणितात घेतली आणि त्यांची जर बेरीज केली तर ती सुद्धा 65 येते लक्षात ठेवा। 13 आणि 5ला म्हणलं की पुन्हा ती पण 65 येते। 65 हा आकडा गणितामध्ये परिपक्वता दाखवतो सत्वता दाखवतो सामर्थ्य दाखवतो स्थिरता दाखवतो आरोग्य दाखवतो आणि म्हणून हे सर्व माऊलींनी तुम्हाला देव जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तुम्हाला देव भगवान बाबा वामनभाऊ यांनीही तुम्हाला देव आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीमागं आहेत। पुन्हा एकदा आपल्याला सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं हे लांबलेलं प्रस्तावित माझं श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार तंत्रज्ञान महाविद्यालय आळंदी देवाची यांच्या वतीने व माझ्या मिसाळ परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।